अनेक मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांना मदत केल्याप्रकरणी तहव्वूर राणाची चौकशी आता सुरू झालेली आहे। नुकतंच त्याचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यावर NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून राणाची चौकशी होतीये। 26/11 खरं तर हाच दहशतवादी हल्ला कारणीभूत ठरलेला आहे भारतात NIA सारख्या यंत्रणेच्या स्थापनेला। ज्या पहिल्या केसपासून NIAची सुरुवात झाली तीच केस आज पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाने। इतकंच नाही तर जेव्हा 26/11 हल्ला हा घडला तेव्हा मुंबई पोलीस दलात असलेले अतिरिक्त आयुक्त सदानंद दाते आज NIAचे प्रमुख झालेले आहेत। त्या निमित्ताने आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया की NIA ही यंत्रणा नेमकी कशी काम करते, काय काम करते आणि तहव्वूर राणाचा तपास करणारे अधिकारी सदानंद दाते हे सुद्धा नेमके कोण आहेत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपल्याकडे भारतात अनेक तपास यंत्रणा आहेत। ईडी आहे पण ती आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातला तपास करते, मनी लॉन्ड्रिंग वगैरे। CBI आहे की जी भ्रष्टाचारासंदर्भातले गुन्हे असतात किंवा लाच असते त्या सगळ्या संदर्भातले तपास करत असते। पण दहशतवाद त्यासाठी रचली जाणारी कट कारस्थानं, त्यांचे मोर्के या सगळ्या संदर्भात तपास करायला यंत्रणा हवी याची जाणीव झाली 2008च्या 26/11 हल्ल्यानंतर। त्यावेळी भारतातील गुप्तहेर यंत्रणांच्या अपयशावर किंवा फेल्युअर्सवर टीका सुद्धा झालेली होती आणि त्यातूनच लगेचच 31 डिसेंबर 2008 मध्ये संसदेत नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी ऍक्ट 2008 हा मंजूर करण्यात आला। लगेचच 2009 पासून NIA ही भारतातील दहशतवादी हल्ले, मानवी तस्करी, दहशतवाद्यांना पुरवण्यात येणारी रसद, जैविक रासायनिक हल्ले, माओवाद, बनावटी चलन या सगळ्या प्रकरणांचा तपास ही करायला लागली। अगदी आणखीन विस्तृत सांगायचं झालं तर एखाद्या रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाला तर NIAची एंट्री होते। धार्मिक स्थळांवर हल्ले झाले, तशा धमक्या आल्या तर सुद्धा NIA या सगळ्या संदर्भात तपास करत असते। कोणत्याही संघटनेवर देशाविरोधी कृती केल्याचा किंवा त्यासाठी फंडिंग घेतल्याचा आरोप झाला तर सुद्धा NIA तपास करते। कोणत्याही संघटनेचे पाकिस्तान सोबत काही संबंध दिसून आले किंवा आखाती देशांसोबत, गल्फ कंट्रीज सोबत संबंध जर दिसून आले, तिकडनं फंडिंग संदर्भातले काही आरोप झाले किंवा त्याबद्दलचा संशय जरी आला तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणांमध्ये NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणा ही तपास करत असते। NIA ही देशातील सर्वात अशी ही सगळी गंभीर प्रकरणं हाताळत असल्याने इथे काम करणारे अधिकारी सुद्धा हे तेवढेच अनुभवी आणि वरिष्ठ असतात। IPS अधिकारी तर असतातच पण त्याचसोबत राज्य आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणांमध्ये काम केलेले अधिकारी सुद्धा NIA मध्ये निवडले जातात। केवळ अधिकारीच नाही तर बदलत्या जमान्यानुसार किंवा ज्या पद्धतीने आता गुन्हे घडतात त्यानुसार सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सुद्धा तिकडे ठेवले जातात, फॉरेन्सिक वैज्ञानिक सुद्धा असतात, डेटा एनालिस्ट सुद्धा इथे काम करत असतात। NIA ही यंत्रणा केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत काम करते। जसं दहशतवादासारख्या भीषण गुन्ह्यांसंदर्भात NIAच्या स्वरूपात विशिष्ट यंत्रणा सुरू करण्यात आली त्याच पद्धतीने त्याचे खटले सुद्धा हे विशिष्ट वेळेत मार्गी लागावेत। रेग्युलर कोर्टात अनेक केसेस या खरं तर वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अशात दहशतवादासंदर्भातल्या केसेसच्या सुनावण्यांना उगाच विलंब लागू नये, त्या अनेक वर्षानुवर्ष तशाच खितपत पडू नयेत यासाठी NIA कोर्ट सुद्धा तयार करण्यात आले जे दहशतवाद, माओवाद, बनावटी नोटा, आंतरराष्ट्रीय तस्करीसारखे महत्त्वाचे विषय जे आहेत ते हाताळत असतात। पण याच्यातला एक फरक समजून घ्यायला हवा की NIA कोर्ट्स हे काही सर्वोच्च न्यायालय किंवा आपले जे उच्च न्यायालय आहे तशी त्यांची स्वतंत्र इमारत नसते। जेव्हा NIAच्या केसेस येतात तेव्हा सरकारकडून एक नोटिफिकेशन काढलं जातं जे सेशन कोर्टाला पाठवलं जातं आणि तिथे स्पेशल NIA कोर्ट जे आहे ते तयार केलं जातं। म्हणजे सुनावणी त्याच कोर्टरूम परिसरामध्ये, त्याच कोर्ट परिसरामध्ये होते जिथे बाकीच्याही केसेस सुनावणीसाठी येत असतात। फक्त या NIAच्या केसेससाठी एक वेगळं कोर्टरूम तयार केलं जातं आणि तिकडे वेगळी सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवली जाते कारण की ही देशासंदर्भातली अतिशय महत्त्वाची आणि गंभीर आणि तितकीच नाजूक सेन्सिटिव्ह प्रकरणं असतात। NIA कोर्टाने दिलेला निकाल हा अर्थातच सर्वोच्च नसतो, तो इतर केसेसप्रमाणेच उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याला आव्हानंही देता येतात। आता आणखीन एक मुद्दा जो आपण मगाशी सुरुवातीला बोललो तो म्हणजे की सदानंद दाते सुद्धा कोण आहेत। आता तहव्वूर राणाचा तपास करणारे हेच NIA जे आहे, ज्या NIAचे प्रमुख आहेत सदानंद दाते। सदानंद दाते हे महाराष्ट्रातल्या पुण्याचे आहेत। सदानंद दाते हे महाराष्ट्रातल्या केडरमधील भारतीय पोलीस सेवेचे 1990 बॅचचे अधिकारी आहेत। 2024 पासून राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIAच्या महासंचालकपदी ते कार्यरत आहेत। त्याआधी त्यांनी CRPF, IB म्हणजे गुप्तचर विभाग, महाराष्ट्र ATS म्हणजे दहशतवादी विरोधक पथक जे महाराष्ट्रात आहे तिथे सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। अगदी आर्थिक चणचणीतून पुढे आलेला हा अधिकारी आहे। अगदी उदरनिर्वाहासाठी त्यांच्या आईने सुद्धा घरकामं केलेली आहेत आणि दातेंनी स्वतः सुद्धा वृत्तपत्रांचा वाटप केलेलं आहे आणि आज तेच सदानंद दाते NIAचे महासंचालक झालेले आहेत।
कसाबला फाशी देण्यात आली त्यावेळेला सुद्धा दातेंची भूमिका ही फार मोठी महत्त्वाची होती। कसाबची दया याचिका ज्यावेळेला राष्ट्रपतींनी फेटाळली त्याच्यानंतर त्याचं मृत्यू वॉरंट निघालं आणि त्यानंतर त्याला म्हणजे कसाबला जेव्हा येरोड्याकडे घेऊन निघालेले होते त्या ताफ्यातील प्रवासावर सुद्धा दातेंचं विशेष लक्ष होतं। तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दातेंना ही विशेष जबाबदारी दिली होती। दाते त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचे सहआयुक्त होते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सदानंद दाते यांच्या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा मुंबई तकच्या YouTube चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येईल। दिवसभरातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी त्याचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकचे YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।